श्री स्वामी समर्थ सर्वांनाच. पावसाळा आला पण आम्ही काय आंब्याचा रस केला नाही असं नाही, केला आम्ही आंब्याचा रस. पुरीसोबत आंब्याचा रस केला नाही असं म्हणायचं होतं मला. आणि इथं आंबे घेऊन आले, आंबे धुवून घेत आहे. आंब्याचा कलर असाच आहे बरं का, हिरवाच दिसतो. किती पण पिकले तरी आंब्याचा कलर असाच आहे, हिरवा. ही आंबे ना घरचे आहेत. ही आंबे इतके केसाळ आहेत ना, त्यामुळे ही आंबे कापताच येत नाहीत. आंबे कधी पण पिळूनच रस बनवावा लागतो. आणि रस मध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकल्यावर ना खरंच छान चव येते त्याची. थोडंसं मीठ आणि 2 चमचे साखर टाकून घेतली आहे. आणि ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून गरगर फिरवून घेतलं आहे. आंबे हिरवे होते पण त्याचा रस किती छान असा निघाला आहे. रस पुरीसोबत काहीतरी भाजी लागते म्हणून मी इथं कांद्याची चटणी करून घेत आहे. 4-5 कांदे घेतले आहे आणि बारीक कट करून घेत आहे. कांदा इतका तिखट आहे ना, कांदा चिरताना एकदा का होईना रडवतोच कांदा. चला मग इथं कांदा कट करून घेत आहे. कढईमध्ये तेल आणि थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मोहऱ्या तडतडल्या की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा असा छान लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा. कांदा लाल होईला थोडासा वेळ लागतो म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि लाल तिखट, घरचंच लाल तिखट आहे, आणि हळद थोडीशी टाकून घ्यायची. भाजी वगैरे काही नसली ना घरामध्ये तर असं भाजी कांद्याची बनवू शकतो आणि छान पण लागते. शेंगदाणे भाजून त्यामध्ये थोडंसं मोठंच कूट टाकून घेतलं आहे. आणि इकडं कणिक पण तिंबत आहे. इकडे कणिक तिंबून झाली आहे आणि त्याला झाकून पण ठेवून घेते. इथं मसाला भात करायचा होता त्यामुळे तांदूळ स्वच्छ धुवून फटकून घेतले आहे. आणि आमच्यात ना रोजच मसाले भात लागतो, त्यामुळे म्हणसाल की मसाले भात रोजच बनवते का काय की, पण आमच्यात रोजच मसाले भात लागतो. मसाले भातामध्ये तेल, मोहरी, टमाटर आणि कांदा टाकून घेतला आहे. आणि इथं बिर्याणी मसाला पण टाकून घेतला आहे. छान असं तांदूळ परतून घेतले आहे. मसाले भातामध्ये शेंगदाणे पण टाकते बरं का मी. तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल, पण छान लागतात शेंगदाणे मसाले भातामध्ये. आणि इकडं पुऱ्या पण करून घेत आहे.